लॉंग टर्म सिटिंग म्हणजे खूप जास्त वेळ बसलं हे इट इज इक्वल टू स्मोकिंग. हा, बसूनच काम असेल किंवा बॉडी मुवमेंट कमी असेल, आयटी आपण म्हणू शकतो, तरी असे डिझिजेस होण्याचे चान्सेस आहेत का? नक्कीच आहेत. लॉंग टर्म सिटिंग म्हणजे खूप जास्त वेळ बसलं इट इज इक्वल टू स्मोकिंग. हा, म्हणजे स्मोकिंगनी बॉडीला अरे वा. जेवढं डॅमेज होतं तेवढं इव्हन लॉंग टर्म सिटिंगनी होऊ शकतं. आपल्या बॉडीचा मेकअप तसा म्हणजे की आपले जॉईंट्स आहेत ते हल्ले पाहिजेत. ते जर नाही झाले तर बॉडीमध्ये स्टिफनेस येतो, कडकपणा येतो आणि मग त्याच्यामुळे पुढे आजार होतात. आजी आजोबांबद्दल जर आपण बोलू तर त्यांचं लाईफस्टाईल कसं होतं, म्हणजे आता जर आपण काही गोष्टी सांगितल्या की तुम्ही हे खाऊ नका ते खाऊ नका, मग थोडंसं आन्सर असं येतं की आधीचे लोक तर हे खायचे, पण त्याच्यामध्ये फरक हा होता की तेवढे ऍक्टिव्ह पण होते, म्हणजे खाल्लेल्या तेवढ्या कॅलरी बर्न होतात, शेतामध्येच काम करत होते, सगळ्यांकडे गाड्या नसायच्या, चालत जावं लागायचं. आणि म्हणून मी म्हणते की ओव्हरऑल बॉडीच्या ऍक्टिव्हिटीज करणं खूप गरजेचं आहे. आयटी प्रोफेशनल्सला स्पेशली कंटिन्यू बसूनच काम असतं. तिथे मी म्हणेन की थोडं 1 तास झाला 1.5 तास झाला की त्यांनी उठून एक राऊंड मारला पाहिजे, थोडं वॉक करून मग बसलं पाहिजे, किंवा जे काही कॉल्स त्यांना म्हणजे बोलायचं आहे फोनवर मग ते चालत बोलू शकतात. बॉडीची मुवमेंट तिथेही करू शकतात, बसल्या बसल्या काही ऍक्टिव्हिटीज किंवा एक्सरसाइज करू शकतात.